घरातच निघाला मारेकरी, व्याहीनेच केली व्याहीची निर्घुण हत्या। सुरगाणा तालुक्यातील पळसण जवळील हातरुंडी शिवारात गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। देवराम नाना गावित वय 65 वर्ष यांच्या मृत्यूबाबत सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचला गेला, मात्र तपासाअंती सख्ख्या व्याहीनेच खून केल्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। गुरुवारी रात्री 10:30 वाजता संशयित शिवराम गंगा गवळी राहणार हातरुंडी गावात येऊन लोकांना सांगत होता की देवराम गावित झापावर झोपले असता बिबट्याने हल्ला करून ठार केले। त्यानंतर ग्रामस्थांनी मयताला पळसण आरोग्य केंद्रात नेण्याचा प्रयत्न केला। सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून बिबट्याच्या हल्ल्याची खात्री करण्याचा प्रयत्न झाला, मात्र घटनास्थळी वनकर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी तपास केल्यावर शेतात कुठेही बिबट्याचे ठसे न आढळता संशय निर्माण झाला। दरम्यान वनकर्मचाऱ्यांनी घरात झाडाझडती घेतली असता भिंतीवर रक्ताचे ठसे व रक्त माखलेल्या वस्तू आढळून आल्या, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला। मृतदेहाचे सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। मैताचा मुलगा हिरामण देवराम गावित यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित शिवराम गवळी याला ताब्यात घेतले। कसून चौकशीत व्याहीच मारेकरी असल्याचे उघड झाले। या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कंवर, सहाय्यक वनसंरक्षक निलेश कांबळे, विजय वेलकर तसेच बारे व सुरगाणा येथील वनकर्मचारी उपस्थित होते। पोलीस उपविभागीय अधिकारी कळवण किरण कुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे, अंबादास बैरागी भोये यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। व्याहीच्या हत्येचे धक्कादायक प्रकरण उघड झाल्याने हातरुंडी व परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे।